नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीमध्ये। उत्कृष्ट महानगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाचे काम या आपल्या वृत्तमालिकेमध्ये आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि खराळवाडी येथील बकौल सोसायटीचे बिल्डर यांच्या संगनमताने जो आहे तो तिकडच्या नागरिकांना कायदेशीरपणे त्यांना घर खाली करण्याचे आदेश काढण्यात आले। त्या संदर्भामध्ये लढा देऊन त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश महापालिकेला काढावे लागले। हा संपूर्ण प्रकरण काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया। या संपूर्ण प्रकरणामध्ये लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते शोएब मुजावर यांच्याबरोबर। शोएबजी, एकूणच हे काय प्रकरण आहे आणि याची काय माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना द्याल? हे मागील 3-4 महिन्या अगोदर घडलेलं प्रकरण आहे। त्याच्यामध्ये एक बकौल सोसायटी नावाची सोसायटी आहे, जिथले नागरिक आमच्याकडे तक्रार घेऊन आले होते की आम्हाला महानगरपालिकेचे एक अधिकारी आहेत, स्थापत्य विभागाचे बाळासाहेब शेटे नावाचे, यांनी 15 दिवसात तुमचं घर खाली करा अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती की तुमची बिल्डिंग ची धोकादायक आहे, असं आहे तसं आहे म्हणून। त्या गोष्टीमध्ये आपण पाठपुरावा केल्यानंतर कळालं की जे अधिकारी होते बाळासाहेब शेटे ते बिल्डरच्या खासगी गाडीत क क्षेत्रीय कार्यालयातून सोसायटीमध्ये आले, सोसायटीची पाहणी केली आणि बिल्डरच्या सांगण्यावरून त्यांनी अशी बेकायदेशीर नोटीस सोसायटीवाल्यांना बजावली होती। त्यावर आम्ही 3-4 वेळा पत्रव्यवहार केला, अधिकाऱ्यांना भेटलो, तर ह्याचं एक उत्तर आम्हाला 5/12/2025 रोजी मिळालं। त्याच्यामध्ये माझे सगळे संदर्भ आहेत तक्रारामधले आणि शेवटी त्यांनी त्यांच्याकडनं अहवाल मागवला होता बाळासाहेब शेट्टेकडनं। त्यांचं उत्तर सगळे चेक करून त्यांच्यावरचे अधिकारी जे आहेत सुनील नरोटे कार्यकारी अभियंता यांनी एक पत्र मला पाठवलं की आपली तक्रार ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून त्यामुळे तसेच काही प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने असलेल्या कार्यभारात बदल करण्यात आलेले आहे। संबंधित प्रभागाचा कार्यभार सध्या स्थितीला त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे व इतर अभियंत्याकडून सोपवण्यात आलेला आहे। बरं, ही जी कारवाई आहे अत्यंत छोट्या प्रकारची आहे, तर आम्ही या कारवाईमध्ये संतुष्ट नसून पुढील कारवाईसाठी अजून पत्रव्यवहार करणार आहे। कारण की महानगरपालिकेचे असो किंवा क्षेत्रीय कार्यालयाचे असो, प्रत्येक लिपिक झाले, प्रत्येक अधिकारी हे झाले, भ्रष्टाचारामध्ये पूर्णपणे रिपलेले आपल्याला दिसून येत आहेत। पण ह्याच्यावरती कायदेशीर लढा देणारा किंवा ह्यांना अपोज करणारा कोण पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहिलेला नाहीये। त्याची पहल आम्ही करत आहोत आणि ह्याच्यानंतरही कुठले अधिकारी असे गैरवेतन करत असेल आमच्या नजरेस आल्यास आम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न करू। आपला पूर्ण परिचय द्यावा। मी शोएब मुजावर, सामाजिक कार्यकर्ता, राहणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत खराळवाडी येथे। तर आम्ही सामाजिक कार्य आमच्या एका संघटनेच्या मार्फत करत असतो। तसेच आमच्या कानावर जर कुठल्याही नागरिकांनी कुठलेही प्रश्न आमच्या समोर उपस्थित केले तर आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल व त्यांच्या प्रश्न मार्गी कसे लावेल याचे प्रयत्न करत असतो। ह्याच्यामधला हा छोटासा काम। एकंदरीतच आपण पाहिलं की कशा प्रकारे एका छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे आहे महानगरपालिकेसोबत लढण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना खूप मेहनत करावी लागते। तर नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी असाच लढा देण्यासाठी त्यांना झुंजत राहावं लागणार आहे का? चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हडीकर यांनी याचं उत्तर द्यावं। मी पत्रकार शफीक शेख, कॅमेरामॅन युनुस खतीब सोबत, महाराष्ट्र मंथन, पिंपरी चिंचवड। धन्यवाद।